पाच योगश्चित्त वृत्ती निरोध, म्हणजे चित्त झालं पाच प्रकारचं, वृत्ती झाल्याच्या पाच प्रकारच्या, आता पाच प्रकारचे कोश हे पण आपल्याला माहिती आहेत ऐकून. अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, अतिशय सूक्ष्म अभ्यास हा ज्ञान विज्ञानमय कोश आहे, आणि शेवटचा आहे तो आनंदमय कोश आहे. असे पाच प्रकारचे कोश पण असतात. आणि आत्मसाक्षात्कार हा आनंदमय कोशाच्याही पलीकडे आहे. आत्मसाक्षात्कार ज्याला होतो तो त्या आनंदमय कोशाच्याही पलीकडे गेलेला असतो. म्हणजे योगारूढ, आपण हे सगळं कशासाठी बघतोय? योगारूढ कसा असतो त्याच्यासाठी बघतोय. तर हा योगावर आरूढ झालेला योगी कसा असतो, तर हा सगळा अशा प्रकारच्या त्याच्या वृत्ती असतात, अशा प्रकारच्या त्याच्या स्मृती असतात. आणि काय पाहिलं आपण अजून, अशा प्रकारचं त्याचं चित्त असतं. आणि मग जो सर्व संकल्पांचा त्याग करतो तोच योगारूढ महात्मा होतो, असे गीता सांगते. संकल्प हा सर्व कामांचे मूल असतो. योगारूढ होणारा जो महात्मा असतो तो मात्र सर्व संकल्पांचा त्याग करतो, कारण त्याला हे माहिती असतं की सर्व प्रकारच्या कामना ह्या संकल्पातूनच निर्माण होतात. कामना, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मी आता हे करणार आहे, मी आता ते करणार आहे, हे सगळं कशातून निर्माण होतं? तर हे सगळं संकल्पातून निर्माण होतं. म्हणून संकल्पाचा त्याग हा ह्या योग्यांनी केलेला असतो. संकल्पामुळेच काम विषय वासना निर्माण होते. काम उत्पन्न झाल्यामुळे काम पूर्ण करणारी बुद्धी निर्माण होते. मग त्या बुद्धीनुसार कर्माचा आरंभ होतो आणि जसे कर्म आचरले जाते तसे त्याचे फळ मिळते. म्हणून हा जो योगारूढ असतो तो सर्व संकल्पाचा त्याग करतो. काम्य कर्मे तो करतच नाही, निषिद्ध कर्मे तो टाळतो, आणि नित्य नैमित्तिक कर्म मात्र तो करतो. नित्य नैमित्तिक कर्मे ही चांगली असतात, आणि ती कर्मे तो केवळ लोकसंग्रहार्थ करतो, स्वतःसाठी नाही करत, तर लोकसंग्रहार्थ करतो, लोकांच्या कल्याणासाठी करतो. अशा महात्म्याला संकल्प विकल्प अजिबात त्रास देत नाहीत, आणि मग त्याला सर्वत्र ब्रह्माचे दर्शन होते. त्याच्या ठाई कर्तृत्व नसतं, भोक्तृत्व नसतं. म्हणजे मी हे केलंय, मला आता याचं असं फळ मिळेल, मी ते भोगीन, असं त्याच्याकडे कर्तृत्वही नाही, भोक्तृत्वही नाही. आणि यालाच योगारूढ सिद्ध असं म्हणतात. जो आपल्या आत्म्याच्या अनुसंधानात निरंतर स्थिर राहतो त्याला योगारूढ म्हणतात. या अवस्थेमध्ये चित्त आत्म्यातच लय पावलेले असते, आणि सर्व संकल्प त्यागामुळे इंद्रिय भोग्य विषयांची आसक्ती संपते. म्हणजे ते जे म्हटलं ना की वृत्ती बाहेरच जात नाही, त्या ह्याच्यामध्ये उपरतीमध्ये असं होतं त्याची व्याख्या, की त्याची वृत्ती ही बाहेर जातच नाही, त्याची वृत्ती ही आतमध्येच असते. आणि ती कशावर रूढ झालेली असते की त्याला चंचलता त्याच्या मनामध्ये नसते, आणि आत्म्यामध्ये लय पावलेली असते त्याची वृत्ती. आपली वृत्ती कशी होते, आपण आपले डोळे बाहेर बघतात, मग आपल्याला दुकान दिसतं, आपल्या दुकानातले काय काय सामान दिसतं, आणखी काय आपल्याला झाड दिसतं, फळं फुलं, हे सगळं आपल्याला दिसतं. म्हणजे आपल्या वृत्ती अशा बाहेर जातात आणि त्या ग्रहण करतात. पण ह्याची वृत्ती म्हणे अशी बाहेरच जात नाही, आणि ती कायम आत्म, म्हणजे त्यांनी जरी बघितलं सगळीकडे, जे जे दृष्टी दिसे तेचे हरिरूप, असं एकनाथ महाराजांनी हरिपाठात म्हटलंय. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, म्हणजे त्याची दृष्टी पण आपल्यासारखी बाहेर बघते, पण त्याची वृत्ती बाहेर जात नाही. त्याला त्या झाडामध्ये, त्या फुलामध्ये, त्या फळामध्ये सगळीकडे आत्माच दिसतो, सगळीकडे ब्रह्मदर्शनच होतं, सगळीकडे आत्मदर्शनच होतं. याला उपरती म्हटलेलं आहे बरं का. आणि ह्यालाच असा हा योगारूढ असतो असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तोची योगारूढू भला, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे आता ही योगारूढ अवस्था प्राप्त होण्यासाठी मानवाने काय केले पाहिजे हे भगवंत आता पुढच्या श्लोकात सांगतात. खूप महत्त्वाचा श्लोक आहे पुढचा, 6व्या अध्यायातला 5वा श्लोक.
उद्धरेदात्मनात्मानमात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. की याचा अर्थ असा आहे, उद्धरेदात्मनात्मानं, आपला उद्धार आपणच केला पाहिजे. आपणच आपला या संसार समुद्रातून उद्धार करावा आणि आपल्या आत्म्याला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण हा जीवात्मा आपणच आपला मित्र आहे आणि आपणच आपला शत्रू आहे. आपण नेहमी दुसऱ्याला कारण ठरवत असतो. आपल्या आयुष्यामध्ये जर काही वाईट घडलं तर आपण दुसऱ्याला दोष देत असतो. तर यांनी सांगितलं, आपणच आपले मित्र असतो आणि आपणच आपले शत्रू असतो आणि आपणच आपला उद्धार करायचा आहे. दुसरं कोणी येणार नाही आपलं उद्धार करायला. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत, आपणच आपला उद्धार करायचा आहे आणि या संसार समुद्रातून पार व्हायचं आहे. अतिशय श्रेष्ठ असा श्लोक आहे हा. म्हणजे या अध्यायाचे जणू सारच आहे. 6व्या अध्यायातलं सार कुठलं आहे असं जर कोणी विचारलं तर आपल्याला सांगता येईल की उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. की मीच माझा बंधू आहे, मीच माझा मित्र आहे, मीच माझा शत्रू पण आहे. मग जीवनाचे सगळे रहस्य या श्लोकामध्ये असं त्यांनी सांगितलं आहे की गीतेतील जे श्लोक आपल्या नित्य पठणात असावे त्याच्यामध्ये हा एक श्लोक म्हणजे पाठ करून ठेवण्यासारखा आहे. जीवनाचं सूत्रच आहे जणू काही. रामदास स्वामी म्हणतात ना, विवेकी दक्ष जो कोणी पुरुषार्थी धर्मरक्षकू अमूल्य जन्म हा तेणे वायाची दवडू नये. की हा आपल्याला जन्म जो मिळालेला आहे ना तो अतिशय बहुमूल्य असा मिळालेला आहे. बहुता जन्माचा सेवट नरदेह सापडे अवचट. की अनेक जन्म आपण 84 लक्ष योनीतून फिरून आलेलो आहे. आपण सगळं झालेलो आहे. आपण झुरळ झालो आहे, आपण पाल झालो आहे, आपण उंदीर झालो आहे, आपण सगळ्या योनीतून फिरून आणि मग शेवटी काकतालीय न्यायाप्रमाणे आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला आहे. म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला जसं योगायोग लागतो काहीतरी, तसं आपल्याला हा नरजन्म मिळालेला आहे आणि या नरजन्माचं आपण सोनं करायला पाहिजे असं ते सांगतात. की ईश्वराला शरण जायला पाहिजे आणि आत्मोन्नतीचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. म्हणजे उद्धरेदात्मनात्मानं, आपला उद्धार आपणच करून घ्यायला पाहिजे. ते म्हणतात की माणसं करतात म्हणे प्रपंच करावा नेटका, असं आम्हाला सांगितलं आहे रामदास स्वामींनी. मग ते काय करतात, प्रपंच करावा नेटाने प्रपंचच करत राहतात. मग वयाची 70 जरी उलटून गेली, 80 जरी उलटून गेले तरीसुद्धा ही भांडी पाहिजे, ती भांडी पाहिजे, हे कपडे पाहिजे, ते कपडे पाहिजे, असंच करत बसतात. परंतु असं न करतात संतांनी आपल्याला प्रपंच कसा करायला सांगितला आहे तर नेटका. आणि त्याच्या पुढचं आहे मग परमार्थ विवेका. हे पुढचं कोणी बोलतच नाही. परमार्थ करावा नेटका आणि मग प्रपंच करावा नेटका आणि मग परमार्थ विवेका. म्हणजे एकदा कर्तव्य जी आहेत आपली संसारातली ती पूर्ण केली, सगळेजण शांत झाले की मग आपण परमार्थामध्ये आपलं आपोआपच लक्ष लागेल ना. नाही तर अर्धवट हे सोडून आपलं लक्ष लागणार नाही. पण ते जेव्हा कधी संपेल, सगळ्या माझ्या जबाबदाऱ्या संपतील, मी 70-80 वर्षाची होईन, तेव्हा मी हातामध्ये जपाची माळ घेईन, हे मात्र म्हणणं चुकीचं आहे. तर आपल्याला संसार करता करताच हे करायला पाहिजे. म्हणजे मग त्याची सवय होते आणि मग ती सवय आपल्याला पुढे नेते. म्हणून त्यांनी सांगितलंय आपणच आपला उद्धार करायचा असतो. आपणच आपले अधःपतन होऊ द्यायचं नाही याची काळजी घ्यायची. आपणच आपले बंधू असतो, आपणच आपले शत्रू असतो. किती सुंदर विचार भगवंतांनी इथे सांगितलाय. मग असा आपल्या मनात प्रश्न येईल की मग सद्गुरूंचं महात्म्य काय. की सद्गुरू मग सद्गुरूंची कृपा झाली की मनुष्य तात्काळ तरून जातो वगैरे असं जे म्हणतात. मग आपणच आपला उद्धार करायचा आहे तर आपल्याला सद्गुरू कशाला पाहिजे, असं त्यांनी शंका निर्माण केली आहे. आणि त्याचं उत्तर पण देतात की सद्गुरूंचे 3 प्रकार त्यांनी आपल्याला सांगितले आहेत. हे जे होते आपले रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलं आहे की एक गुरु असतो म्हणे
तो आपल्याला म्हणजे हा कनिष्ठ प्रकारचा गुरु असतो, कनिष्ठ दर्जाचा गुरु असतो, की जो सांगतो की या वाटेने जा बरं का, म्हणजे तुला मोक्ष मिळेल. तो वाट दाखवतो मोक्षाची आपल्याला. तो कनिष्ठ प्रतीचा गुरु असतो. मध्यम दर्जाचा जो गुरु असतो तो म्हणतो या रस्त्याने जा बाबा, पण तुला वाटेतले खाचखळगे सांगून ठेवतो बरं का. या ठिकाणी पाण्याची डबके आहे, त्या ठिकाणी दलदल आहे, मध्ये माशांचे पोळे आहेत, मध्ये एक विहीर आहे, वाटेमध्ये एक नदी आहे, मग त्याच्यामध्ये मगरी आहे, सुसरी आहेत, सगळं तो सांगतो. आणि मग पलीकडे मोठा सागर आहे आणि ते सगळं ओलांडून तुला जायचं आहे, मग तू मोक्षाला जाशील. हा झाला मध्यम प्रतीचा गुरु. आणि मग तिसरा जो गुरु असतो तो मात्र उत्तम गुरु असतो. तो काय करतो, या मार्गाने जा, यात इतके खाचखळगे आहेत असे न सांगता शिष्याची बोट धरतो आणि सगळ्यामधून त्याला पार करून नेतो, आणि तो सद्गुरू असतो असं ते सांगतात. मग यापूर्वी आपण पाहिलं ना की ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ हे सद्गुरू होते ज्ञानेश्वर महाराजांचे. नंतर तुकाराम महाराजांना तो स्वप्नामध्ये सद्गुरू प्राप्त झालेले होते. आणि त्यांनी मग निळोबा महाराजांना त्यांनी मंत्र दिलेला होता, म्हणजे ते त्यांचे शिष्य होते निळोबा. नंतर कल्याण स्वामी हे कोण होते, समर्थ रामदास स्वामींचे हे शिष्य होते. मग त्यांनी असं सांगितलंय, सद्गुरू काही हे प्रत्येकाला मिळत नाहीत, सद्गुरू हे अतिशय बोटावर मोजण्या इतक्याच लोकांना मिळालेले आहेत, ते काही सगळ्यांना मिळालेले नाही आहेत. म्हणून उद्धारेद आत्मनात्मानं, म्हणून सुरुवातीला आपलाच उद्धार आपल्याला करायचा आहे. आणि मग तिथपर्यंत जेव्हा आपण पोहोचू, आपली योग्यता तिथपर्यंत सगळ्या सद्गुणांची साखळी जेव्हा आपल्याकडे येईल आणि सत्वगुण जेव्हा आपला वाढेल, आपले चित्त वृत्ती जेव्हा चांगल्या होतील, स्वच्छ होतील, तेव्हा मग आपल्याला सद्गुरू हे आपोआपच मिळतील. पण सद्गुरू मिळतील मग ते आम्हाला मोक्ष देतील असं म्हणून जर बसून राहिला तर काहीही होणार नाही. म्हणून मग ते आपल्याला म्हणतात की ज्ञानोबा महाराजांचं याचं कौतुक केलं आहे त्यांनी, की ज्ञानोबा कसे होते तर बालपणीच सर्वज्ञता त्यांना मिळालेली होती. ज्ञानोबा माऊलींना काही सद्गुरूंची आवश्यकता नव्हती, परंतु तरीसुद्धा व्यवहारामध्ये सद्गुरू हा लागतोच, म्हणून त्यांनी निवृत्तीनाथांकडून ती अवस्था प्राप्त करून घेतलेली होती. एकनाथ महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, म्हणजे हे सगळे साधकावस्थेतला झगडा ह्यांनी सुद्धा केलेला आहे. एकदम सिद्धपदाला कोण पोचलं, फक्त ज्ञानोबा माऊली एकदम सिद्धपदाला पोचलेले आहेत. बाकी सगळेजण आधी बद्ध. तुकाराम महाराजांचं जर चरित्र आपण पाहिलं तर त्यांच्या संसारातल्या अडचणी आपल्यासारख्याच होत्या. त्यांच्यावर दुष्काळ आला होता, दारिद्र्य होतं, अनेक त्यांच्या आप्तजनांचा मृत्यू झालेला होता. ह्या सगळ्या गोष्टी जशा आपल्या आयुष्यात घडतात तशाच त्यांच्या आयुष्यातही घडलेल्या होत्या. म्हणून ते आधिबद्ध होते असं म्हणतात. मग नंतर ते मुमुक्षू झाले, मग नंतर ते साधक झाले. साधकावस्थातले अनेक अभंग आहेत तुकाराम महाराजांचे, आणि मग नंतर ते सिद्ध झाले. असं त्यांचा हळूहळू हे झालेलं आहे. फक्त ज्ञानेश्वर महाराज जे होते ते आधीच त्यांना बालपणीच सर्वज्ञता प्राप्त झालेली होती. निवृत्तीनाथांनी गुरु परंपरेने ज्ञान मिळवले, गहिनीनाथांकडून मिळवलेलं होतं निवृत्तीनाथांनी. आणि आदिनाथ म्हणजे शंकर, नाथ संप्रदायाचे होते हे सगळेजण. आणि म्हणजे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, म्हणून मग त्यांनी इथे गुरु परंपरा, आपण नेहमी ते हरिपाठामध्ये म्हणतो बघा अभंग, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. म्हणजे असा तो की आदिनाथ म्हणजे मूळ शंकर, ते आधी सद्गुरू सगळ्यांचे. मग त्यांच्यानंतर त्यांनी गुरुमंत्र दिला मच्छिंद्रनाथांना, मग मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना, आणि गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना, आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना. अशी ती गुरुपरंपरा आहे. आणि प्रत्येक गुरुला अशी परंपरा असावी म्हणतात. म्हणजे आपणही कोणी गुरु केले तर आपल्या त्यांचे गुरु असं आपल्याला माहिती पाहिजे.
आणि निवृत्तीनाथांना ज्ञान किती दिवसात झालं तर अवघ्या 7 दिवसामध्ये झालं. त्यांची पण खूप छान कथा आहे की निवृत्तीनाथ कसे हरवले, मग एका गुहेमध्ये गेले, त्या गुहेच्या तोंडाशी वाघ होता मोठा आणि त्याच्या आतमध्ये ते गहिनीनाथ बसलेले होते. फार सुंदर कथा आहे ती पण. आणि निवृत्ती हे सगळे शोधतच बसले, निवृत्तीनाथ कुठे गेले कुठे गेले. आणि ते गहिनीनाथ आतमध्ये असे अधांतरी बसलेले होते जमिनीपासून वर. आणि मग ह्या निवृत्तीनाथांनी त्यांना बघितलं आणि त्यांनी पण डोळे उघडले आणि ते म्हणाले की मी तुझ्याच शोधात होतो. म्हणजे खरे जे सद्गुरू असतात ते सत्शिष्याच्या शोधामध्ये थांबलेले असतात आणि मला तुला हे शक्तिपात दीक्षा द्यायची होती म्हणून मी एवढे दिवस थांबलो होतो असे ते म्हणतात. आणि मग ते निवृत्तीनाथांना दीक्षा देतात, अशी ती कथा आहे. म्हणजे आणि मग त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांनाच गुरु केलं. मग ते तर त्यांनी म्हणे एका दिवसामध्ये नव्हे काही तासामध्ये ज्ञानेश्वर महाराज सिद्ध झाले, कारण ते बालपणीच सर्वज्ञता त्यांना मिळालेली होती आणि अवतारच होते. श्री ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला असं म्हणतात ना. श्री ज्ञानेशो भगवान विष्णू, भगवान विष्णूंचाच अवतार होते ज्ञानेश्वर महाराज. त्यामुळे ते सगळं ते घेऊनच आलेले होते. आणि जन्मजन्मांतरीची तपश्चर्या पण होती त्यांच्याकडे आणि जगाच्या कल्याणासाठी जो योगात्मा अवतीर्ण झाला होता एवढाच त्याचा अर्थ आहे. म्हणजे ज्ञानोबा जन्मतः सिद्ध होते, जणू गुरुला मोठेपणा देण्यासाठी त्यांचा कृपाहस्त फक्त मस्तकावर धारण केला होता त्यांनी. आणि काही तासातच ज्ञानोबा सिद्ध झाले. बालपणीच सर्वज्ञता, बाकी सगळ्यांना मात्र उद्धरेदात्मनात्मानम. म्हणजे आपल्या शंकेचं उत्तर त्यांनी शंका काढली आणि त्यांनीच उत्तर दिलेलं आहे की मग सद्गुरूंची आवश्यकता काय, तर आपला उद्धार आपल्यालाच करावा लागतो. आणि हे जे लोक असतात ह्यांना मात्र सद्गुरू मिळणं फार कठीण आहे आणि ते त्यांना परमभाग्याने मिळालेले आहेत. प्रत्येकाला या मार्गाने जावं लागतं असं छान सांगितलेलं आहे. आपणच आपला उद्धार करावा असं गीता या श्लोकामध्ये आपल्याला सांगते. मग कसा उद्धार करायचा, त्याचे काही निश्चित मार्ग त्यांनी सांगितलेले आहेत की आत्मोद्धारासाठी ज्ञानाची कास धरली पाहिजे, भक्तीची कास धरली पाहिजे. त्यासाठी विज्ञान उपयोगी येत नाही, विज्ञान यासाठी उपयोगी येत नाही. आत्मकल्याणासाठी म्हणून भक्तियोग, ज्ञानयोग, ध्यानयोग ह्या गोष्टींचाच उपयोग होतो. भक्ती आणि श्रद्धा, त्यामुळे ईश्वरी प्रसाद मिळतो. शमदमादी दैवी संपत्ती आपण मागच्या वेळेस पाहिलं ते सगळं. मग वैराग्य उत्पन्न होतं. मग श्रवण मनन ह्या साधनांचा जेव्हा उपयोग होतो, नवविधा भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, ह्या ज्या नवविधा भक्ती आहेत त्याच्यामुळे मग जीवाची उन्नती होते आणि तो आत्मोन्नतीकडे जातो. आणि त्याच्या एक धागा काय सांगितलाय, संयम. मनुष्य जेवढा संयम पाळणारा तेवढा तो आत्मोन्नतीकडे झेपावू शकतो. म्हणजे उपनिषदामध्ये सांगितलेलंच आहे, मन एव मनुष्याणाम कारणं बंधमोक्षयोः. म्हणजे आपल्या मनाला, मनाच्या बंधनाला नाही, आपल्या बंधनाला मनच एक कारण आहे. आपल्या बंधाला आणि आपल्या मोक्षाला दोन्हीलाही मनच कारण आहे. मन एव मनुष्याणाम कारणं बंधमोक्षयोः. जे विषयांच्या आणि व्यसनांच्या मागे लागतात आणि स्वतःचा नाश करून घेतात, मग ते स्वतःचे शत्रू असतात. दुसरं म्हटलंय ना त्यांनी, उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम वसादयेत. आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनः. मग आपणच आपले बंधू म्हणजे काय बरं, विषयासक्त जे मन असतं ते आपलं शत्रू असतं आणि निर्विषय मन जे आहे ते आपलं बंधू आहे, आपलं कल्याण करणार आहे. म्हणजे जे विषयांच्या आणि व्यसनांच्या मागे लागतात, स्वतःचा नाश करून घेतात, ते स्वतःचे शत्रू होतात. आणि जे इंद्रिय विजय मिळवतात, आत्मोन्नत होतात, ते स्वतःचे बंधू असतात. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी कवणासी काय दिजेल कवणे
एथ अद्वैती आहे असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे अद्वैताचा साक्षात्कार एखाद्या वस्तूप्रमाणे दुसऱ्याला देता येत नाही, तो ज्याचा त्यानेच करून घ्यावयाचा असतो. म्हणजे सद्गुरू त्याला कारण होतातच, सद्गुरू शेवटी मिळतातच, पण आधी मात्र प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर असं उगीच म्हणतात का? मग हे सगळे जे पांडव होते यांच्याकडे सगळे हे सद्गुण होते. अर्जुनालाच गीता का सांगितली? कारण की अर्जुनाकडे हे सगळे सद्गुण होते. ते म्हणतात की कौरव आणि पांडव यांची बोलकी उदाहरणे आहेत. आता अर्जुनाबरोबरच दुर्योधनाने सुद्धा गीता ऐकली होती, किंवा गोपाल कृष्णाची सत्संगती सगळ्यांनाच लाभलेली होती. दुर्योधन, त्याची भावंडे, कर्ण, शकुनी, जयद्रथ, शिशुपाल यांना सगळ्यांना सत्संगती लाभली होती, परंतु त्यांच्या मनामध्ये आत्मोन्नतीचा विचार सुद्धा आला नाही. याचं कारण काय? कारण ते त्यांचे शत्रू होते, असं याचं कारण आहे. पांडवांचा विनाश हा एकच संकल्प ते आयुष्यभर करत राहिले. स्वतःची उन्नती करावी, काहीतरी दुसऱ्याला मदत करावी हा विचार त्यांच्या मनातच आला नाही. केवळ पांडवांचा विनाश हा एकच संकल्प ते आयुष्यभर करत राहिले, आणि त्याचा काय झाला परिणाम? की कुलक्षय झाला. या उलट पांडव नेहमी सत्संगतीत राहिले, ते धर्माचरणी होते, आणि म्हणून महर्षी व्यासांनी त्यांचा गौरव केलेला आहे महाभारतामध्ये. महाभारतामध्ये व्यास महर्षी म्हणतात की पांडव कसे होते? प्रतिदिनी स्वाध्याय करणारे होते, पवित्र आचरण होतं त्यांचं, मधुर प्रकृतीचे होते आणि प्रियवादी होते, असे पांडव होते. आत्मोद्धाराद्वारे अद्वैताचा अनुभव घेण्यास अर्जुन हा सत्पात्र होता, म्हणून अर्जुनाची निवड केलेली आहे भगवंतानी. आणि अर्जुनामध्ये अनेक सद्गुण होते. अर्जुनाकडे स्वाध्याय निष्ठा होती. अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत त्याच्या. अंधारामध्ये सुद्धा बाण कसा चालवायचा याचं शिक्षण त्यांनी स्वतःच घेतलेलं होतं. आणि आदर्श शिष्य होता तो द्रोणाचार्यांचा, त्यामुळे द्रोणाचार्यांनी सगळी विद्या त्याला दिलेली आहे. अनेक प्रकारची विध्वंसक अस्त्रे प्राप्त होऊनही अर्जुनाने त्यांचा प्रत्यक्ष प्रयोग कधी केलेला नाही. महाभारतामध्ये गोष्ट आहे की अश्वत्थाम्याने मात्र तो प्रयोग केलेला आहे ब्रह्मास्त्राचा, पण ब्रह्मास्त्र हे केवढं विध्वंसक होतं हे अर्जुनाला माहीत होतं, म्हणून अर्जुनाने त्याचा प्रयोग केलेला नव्हता. जेव्हा भगवंतानी आज्ञा दिली तेव्हाच त्याने त्याचा प्रयोग केलेला आहे. म्हणजे असा अर्जुन होता. आणि अनेक गोष्टी आहेत की चित्ररथ गंधर्वाला त्यांनी चाक्षुषी विद्या दिलेली आहे. त्यानंतर नाही, चित्ररथ गंधर्वाला पराभूत केलं होतं अर्जुनाने. तर तो गंधर्व त्याच्यावर प्रसन्न झाला आणि त्याला चाक्षुषी विद्या त्यांनी दिली, अर्जुनाला द्यायला लागला तो. तर अर्जुन म्हणाला, नको, मला तुझी ही विद्या नको. उपकाराची परतफेड म्हणून ती विद्या स्वीकारण्याचे अर्जुनाने नाकारले, असा अर्जुन होता. नंतर त्यांनी द्रौपदीला स्वतःच्या पराक्रमाने जिंकलं होतं. म्हणजे खरं तर ती त्याच्या एकट्याचीच व्हायला पाहिजे होती, पण तो घरी आला आणि त्याच्या मातेनी, कुंती मातेनी त्याला आज्ञा दिली न पाहताच की जी काय भिक्षा आणली ती 5 जणांनी वाटून घ्या. आणि त्यांनी मग काय केलं, ती मान्य केलेलं आहे मोठ्या मनाने, आणि द्रौपदी 5 पांडवांची पत्नी झालेली आहे. म्हणजे असे अनेक सद्गुण त्याच्याकडे होते. अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्या. खांडववन दाह प्रसंगी म्हणे अर्जुनाने मयासुराला जीवनदान दिले होते, तेव्हा मयासूर पण त्याच्यावर प्रसन्न झाला आणि तो म्हणाला की माग, तुला काय मागायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला की नको, अशा प्रकारची कृतज्ञता तू व्यक्त केली तीच माझ्या उपकाराची परतफेड झालेली आहे. तुझे कल्याण असो, तू परत जा, असं म्हणाला. आणि मग केवढा निस्पृह होता, म्हणजे तो मयासूर थक्कच झाला की अर्जुन काहीही मागत नाही आहे. आणि मग त्यांनी जेव्हा श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून पांडवांसाठी मयसभा उभी केली, या मयासुराने ती मयसभा उभी केलेली होती. जे जिथे फरशी होती तिथे पाणी दिसत होतं, आणि जिथे पाणी होतं तिथे जमीन होती, अशा प्रकारची ती भासात्मक अशी ती सभा त्यांनी निर्माण केली होती. नंतर हा जो किरातधारी प्रत्यक्ष शिवशंकर, त्यांच्याशी सुद्धा अर्जुनाने युद्ध केलेलं होतं. ती पण कथा आपण मागे दुसऱ्या अध्यायात वगैरे बघितली होती. असा हा अर्जुन होता.
अनेक पराक्रम त्यांनी केलेले होते. नंतर युद्ध झाल्यानंतर धृतराष्ट्राबरोबर सुद्धा तो अत्यंत प्रेमाने वागला होता आणि भीमसेन हा नेहमी क्रोधायमान झालेला असायचा. तर त्या भीमसेनाला हा थांबून धरायचा की तू तुझा राग जरा शांत कर, शांत कर, आणि तो मात्र धृतराष्ट्राशी प्रेमाने वागायचा. असा हा अर्जुन होता. म्हणजे अशा प्रकारे आपणच आपले मित्र आणि आपणच आपले शत्रू झालो किंवा नाही हे कोणत्या लक्षणांनी ओळखायचे याचे स्पष्टीकरण भगवंतांनी आता पुढील श्लोकामध्ये केलेले आहे. तो पुढील श्लोक आपण फक्त वाचू आणि पुढच्या वेळेस त्याचं विवेचन बघू. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. 6व्या अध्यायाचा 6वा श्लोक आहे हा. की अशा प्रकारचं आपणच आपले मित्र आणि आपणच आपले शत्रू झालो किंवा नाही हे कोणत्या लक्षणांनी ओळखायचं. म्हणजे परत ती योगारूढाचीच लक्षणं चालू आहेत. आपल्याला पुढे कळेल की काय काय त्याची लक्षणं आहेत, त्याच्याकडे कुठल्या कुठले गुण असतात, ते सगळं आपण पुढच्या वेळेस बघू. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.